मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरयुक्तमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची केली स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान। हनुमंतराय द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी गेलेले आणि खरोखरच प्रभू रामचंद्राचे जे प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी आल्यानंतर औषधी शोधू लागलेले औषधीने चकवा हनुमंतरायाला दिलेला आहे आणि खरोखरच हनुमंतरायाची अवस्था खेदहीन अवस्था झाली आहे, चिंतातूर अवस्था झाली आहे। काय करावं नेमकं? हातोहाती या ठिकाणी हातामध्ये औषधी लागत नाही, काय करावं काय सांगता? आधी जे तुका पुरुषार्थ केला ते तुका अवघावाला केला कपटी राक्षस भेटला तुई मारिला मायाची। आज जेवढा पुरुषार्थ केलेला आहे तो सर्व पुरुषार्थ आज वाया गेलेला आहे। काय म्हटले? सौमित्राला उठवण्यासाठी वैद्यराज सुशांना विनंती केली औषधी घेऊन येण्यासाठी आणि खरोखरच प्रभू रामचंद्राचं जास्त हे कार्य करत असताना आतापर्यंत जे काही वाटेने संकट आलेले होते संकटाचं निरसन करत करत द्रोणागिरी पर्वत या ठिकाणी गाठला, परंतु सर्वच पुरुषार्थ वाया गेलेला आहे। त्या काळाने राक्षसाचा वध केला तोही वाया गेला, अशी खेदहीन अवस्था हनुमंतरायाची झालेली आहे म्हणून सांगता। झालेली आहे म्हणून सांगतात। कारण का औषधीने चकवा दिलेला आहे आणि खरोखरच चिंतातूर असणारा हनुमंतराय या ठिकाणी मनाला विचार करू लागलेले म्हणून सांगतात। मी तुझ्या मान केला पाहिजे आपली आणि गाव रामन सारे काही अंता सर्व औषधी आणण्यासाठी मी तयार झालो, मागचा पुढचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही आणि खरोखर आज या ठिकाणी माझी अवस्था काय झालेली आहे। औषधी दिसत नाहीत, प्रभू रामचंद्राला जाऊन तिथं मुख काय कसा कोणत्या तोंडाने या ठिकाणी मुख दाखवावं आणि खरोखरच जो अभिमान केलेला आहे अहंकार केलेला आहे त्या अहंकाराने घात झाल्याशिवाय अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात। कर्म सिद्धी नवते आमचा सुखना घडे स्वर्गिते आमचा सारण पारे प्रेमाचे आमचा अहंकार सर्वात या ठिकाणी घातक आहे, वाईट आहे। अहो अहंकार जर या ठिकाणी मनुष्याला झाला कर्म त्या ठिकाणी सिद्धीला जात नाही आणि खरोखरच अहंकारामुळे या अहंतेमुळे कर्म सिद्धीला न गेल्यामुळे खरोखरच स्वर्गाची
आणि खरोखरच जे वेदाचं या ठिकाणी सार दिलेलं आहे ते वेदाचं सार अहंकारामुळे त्या जीवाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारची या ठिकाणी खरोखर अहंता ही वाईट आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात जीव या ठिकाणी काय करतो, भगवंताचं किंवा ईश्वराचं तत्व जे असणार जाणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक साधनामध्ये जर अहंता आली, अहंकार जर आला तर निश्चितच त्या अहंकारामुळे त्या जीवाचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. एवढी वाईट अहंता आहे. म्हणून ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात अनेक प्रकारचं मार्गाचं अवलंबन जीवनामध्ये केलं. परंतु खरोखरच ते कार्य करत असताना अहंकार जर या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये या ठिकाणी असेल तर निश्चितच या ठिकाणी अहंकारामुळे कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. म्हणून ग्रंथ करते या ठिकाणी सांगतात आणि परलोकीचं सुद्धा या ठिकाणी सुख त्या साधकाला त्या जीवाला या ठिकाणी प्राप्त होणार नाही. एवढी घातक अहंता आहे. म्हणून ग्रंथ करते या ठिकाणी सांगतात विचार न करता औषधी आणण्यासाठी तयार झालो. माझ्याकडे एक शक्ती आहे, माझ्याकडे सर्व असणारा खरोखर सामर्थ्य आहे. अशा प्रकारची अहंता माझ्यामध्ये रुजली आणि खरोखरच या अहंकारानं या अहंतेला आता या ठिकाणी घात झालेला आहे. औषधी मला दिसत नाही तर काय करावं, पूर्ण नागवण या ठिकाणी माझी झालेली आहे. अशा प्रकारे हनुमंतराय त्या ठिकाणी विचार करतात. मनाती हनुमान पामर मेरे औषधी संभार किती आणि तत्वारा पाले खायला मरकट पाले खायला मरकट अभिमान या ठिकाणी केला. खरोखर हे कार्य करण्यासाठी ताबडतोब तयार झालो. आणि अशा पद्धतीने जर औषधी या ठिकाणी काय थोडंफार औषधीचा भारा या ठिकाणी गेलो आणि निश्चित हनुमंतराय एवढा मोठा महान बलशाली आहे. रातोरात या ठिकाणी जाऊन फक्त औषधी या ठिकाणी काय भाराभर या ठिकाणी औषधी आणल्या आणि त्यावर औषधी या ठिकाणी खरोखरच लक्ष्मणाला उपयोगी नाही ठरल्या तर निश्चितच या ठिकाणी खरोखर अहंकार केल्यामुळं सर्व कार्यामध्ये विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय द्रोणगिरी पर्वताच्या ठिकाणी विचार करू लागले. काय विचार करू आता उपलोनी मगत समर्था
ऐके उत्कट चिंता करिता तया कठिनाथा भगवान परमात्मा हा बुद्धिदाता आहेत. आपल्या बुद्धीमध्ये या ठिकाणी खरोखरच संचलन मार्ग या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याही ठिकाणी हनुमंतराय चिंतातूर आहेत, संकटामध्ये पडलेले आहेत, परंतु हनुमंतरायला बुद्धी देणारे प्रभू रामचंद्र आहेत. नेमका आता पुढे हनुमंतराय काय करतात? जो काया वाक्यामध्ये शरणागती घेतली रामाची, शरणागती म्हणून जाती रामभक्ताची कृपाळू. रामभक्तासी कृपाळू. प्रभू रामचंद्र हे भक्तावर कृपा करणारे आहेत. परंतु या ठिकाणी मनामध्ये कसल्याच प्रकारचा विकार न ठेवता संकल्प विकल्प या ठिकाणी बाजूला सारून अनन्य भावाने जर भगवान परमात्म्याला शरण गेलं, काया वाचा आणि मनानं पूर्णतः भगवंताला शरण गेलं तर निश्चितच भगवान परमात्मा खरोखरच या भक्ताला त्या संकटातून दूर या ठिकाणी नेल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात पार गुणांगण केले ओमनी प्रतना कपिल प्रबोधिया. बुद्धीचे वैभव खरोखरच सर्व बुद्धीचं जे वैभव जे असणार कोण आहे? केशवराव भगवान परमात्मा या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला या ठिकाणी बुद्धी दिली आहे. आणि बुद्धी या ठिकाणी दिल्यानंतर खरोखर बुद्धीच्या चेतनेतून आता हनुमंतराय पुढे औषधी